हॅलो स्टुडंट्स. काल आपण इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये बरोबर एक न्यू क्वेश्चन स्टार्ट केला होता की एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन TU अँड MU. बरोबर ना. TU मीन्स टोटल युटिलिटी अँड MU मीन्स मार्जिनल युटिलिटी. बरोबर ना. तो एक लॉंग क्वेश्चन आहे, 4 किंवा 8 मार्काला, किती मार्काला तो पडू शकतो. बरोबर आहे ना. तर तो क्वेश्चन आपण स्टार्ट केला होता. तर स्टार्टिंगला आपण काल काय बघितलं, तर काल आपण दोघांच्या ज्या काही मिनिंग्स होत्या, टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी, दोघांच्या मिनिंग्स आपण काल बघितल्या. बरोबर आहे ना. तर आज आपण तो फुल क्वेश्चन, तो पूर्ण क्वेश्चन आज आपण कंप्लीट करणार आहोत. बरोबर आहे ना. तर परत एकदा नीट बघा. तर हा असा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला पडू शकतो की एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन TU अँड MU. की TU अँड MUमधली रिलेशनशिप एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला पडू शकतो. तर हा क्वेश्चन स्टार्ट करताना टोटल 3 स्टेप्समध्ये आहे. फर्स्ट स्टेप डेफिनेशन्स काल ज्या काय आपण बघितल्या त्या डेफिनेशन ॲज इट इज, टोटल युटिलिटी मार्जिनल युटिलिटी दोघांच्या डेफिनेशन आहे तशा उतरून काढायच्या. सेकंड स्टेप असणार आहे शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, आणि थर्ड स्टेप असणार आहे कर्व अँड एक्सप्लेनेशन. असं 3 स्टेपमध्ये आपल्याला हा क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. बरोबर आहे. तर काल आपण फक्त फर्स्ट स्टेप डेफिनेशन्स बघितल्या. बरोबर ना. आज आपल्याला शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन अँड कर्व अँड एक्सप्लेनेशन, नेक्स्ट 2 स्टेप्स जे काय आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. बरोबर आहे. तर चला मग आज आपण शेड्यूल आणि कर्व त्या 2 बघू आपण. बघा या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन हेडिंग टाकलेली आहे. बघा शेड्यूल म्हणजे काय, तर शेड्यूल मीन्स चार्ट, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन. कुठल्याही एखाद्या गोष्ट जेव्हा तुम्हाला टेबलमध्ये मांडलेली दिसते त्याला शेड्यूल म्हणतात. बरोबर ना. तर नीट बघा इथे तुम्हाला जो शेड्यूल दिसतो आहे, there are 3 columns. First column is unit of X, second column total utility and third column marginal utility. बरोबर आहे ना. असे 3 कॉलम्स तुम्हाला दिसतात आहे. युनिट ऑफ एक्स, आता युनिट मीन्स वस्तू, कुठली तरी वस्तू ॲझ्युम करा. आपण काल मँगोज घेतलेले ना, आंबे, मग आपण असं ॲझ्युम करू मग आंबेच घेऊ इथे सुद्धा. तर देर आर टोटल 7 युनिट्स ऑफ मँगोज, 7 आंबे आहेत. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 आंबे तुम्हाला खायला दिलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की लागोपाठ बॅक टू बॅक सक्सेसिवली कन्झम्शन, की जे 7च्या 7 आंबे तुम्हाला बॅक टू बॅक, एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, असे लागोपाठ तुम्हाला खायचे आहेत. बरोबर आहे. वेन यू फर्स्ट युनिट ऑफ मँगो, जेव्हा तुम्ही फर्स्ट युनिट पहिला आंबा खाल्ला तेव्हा तुम्हाला युटिलिटी किती मिळाली, 10 मार्जिनल युटिलिटी. ओके. सेकंड युनिट जेव्हा तुम्ही दुसरा आंबा खाल्ला तेव्हा तुमची युटिलिटी किती झाली, 8. काल लक्षात आहे तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये मार्जिनल युटिलिटीमध्ये बघतो मी, टोटल युटिलिटी आत्ता तात्पुरतं तिकडे इग्नोर करा. बरोबर आहे. आपण मार्जिनल युटिलिटी बघू. बरोबर आहे. मार्जिनल युटिलिटी साहजिक आहे. त्याचा अर्थ काय, मार्जिनल युटिलिटी मीन्स ॲडिशनल युटिलिटी. नवीन वस्तू कन्झम्शन केल्यामुळं जी नवीन युटिलिटी मिळते, ॲडिशनल युटिलिटी मेड बाय ॲडिशनल युनिट ऑफ कन्झम्शन. बरोबर ना. मग नवीन आंबा खाल्ला, नवीन युटिलिटी मिळाली 8. परत तुम्ही थर्ड युनिट ऑफ मँगोज, तिसरा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी कमी झाली 6. तुम्ही चौथा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी कमी झाली 4. वेन यू एट फिफ्थ युनिट ऑफ मँगोज, जेव्हा तुम्ही 5 आंबा खाल्ला तुमची युटिलिटी झाली 2. अँड ॲट द 6th युनिट ऑफ मँगो यू विल गेट युटिलिटी 0. जेव्हा तुम्ही 6वा आंबा खाल्ला तेव्हा तुमची युटिलिटी 0 झाली. याचा अर्थ सॅटिस्फॅक्शन पॉईंट. मी तिथं SP लिहितो शॉर्ट फॉर्म. सॅटिस्फॅक्शन पॉईंट मीन्स 6व्या युनिटला 6व्या आंब्याला तुमचं पोट भरलं होतं, परंतु 7वा युनिट, तो 7वा आंबा पण प्लेटमध्ये आहे. मग तुम्हाला मी आग्रह केला नाही तो खाऊनच टाका, कंप्लीटच करा. ॲक्च्युली तुम्हाला तो खायचा नव्हता पण तरीसुद्धा तुम्ही तो खाल्ला. देअर फोर यू विल गेट डिसयुटिलिटी. त्यामुळे तुम्हाला तिथं मायनसमध्ये मिळाले, त्यालाच काय म्हणणार आपण, डिसयुटिलिटी. डिससॅटिस्फॅक्शन. कधी कधी ओव्हरलोड जास्त खाण्यात आल्यामुळे त्रास होतोच ना आपल्याला, त्याला डिसयुटिलिटी म्हणतात. बरोबर आहे. नक्की कळलं. मग तुम्हाला ह्यामध्ये एक गोष्ट कॉमन लक्षात आली असेल. एक मिनटं. म्हणजे तुम्हाला ह्याच्यात काय लक्षात आलं असेल की जसं युनिट ऑफ मँगोज वाढत चाललेत 1 2 3 4 5 6 7, मार्जिनल युटिलिटी काय होत चालली, कमी कमी होत चालली. मग थोडक्यात मग तुम्ही म्हणताल सर तुमचेच नंबर्स लिहायचे का, हेच आकडे लिहायचे का. नॉट कंपल्सरी नाही, तुम्हाला पाहिजे ते. म्हणजे मी 7 युनिट्स ऑफ मँगोजचं चार्ट काढलं आहे, तुम्हाला 5 काढायचे असेल 5 काढू शकता. आणि आकडे हेच घेतले पाहिजेत असं नाही आहे. तुम्हाला व्हॉट एव्हर जे तुम्हाला आवडीचे असतील.
तुम्ही तुमच्या मनाने आकडे बदलू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे काय आकडे घेताल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा म्हणाल सर मी बाबा 20 घेतो, मग ठीक आहे 20 घे, पण युटिलिटी कमी कमी करत द्यायचं एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 20 नंतर मग 15 करा, मग 10 घ्या, मग 5 घ्या, मग 0 घ्या, मग -5 घ्या. थोडक्यात काय, ॲज पर युअर चॉईस तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलेही नंबर घेऊ शकता. कळलं नक्कीच की युनिट ऑफ मँगोज वाढत चालले आणि मार्जिनल युटिलिटी काय होत चालली, कमी कमी होत चालली. आता टोटल युटिलिटी हा जो कॉलम आहे, टोटल युटिलिटी सेकंड कॉलम, हा कॉलम कसा काढायचा, तर कालच आपण बघितलं टोटल युटिलिटी मीन्स सम ऑफ ऑल युटिलिटी, सगळ्यांची ॲडिशन बेरीज करत यायची. मग नीट बघा, तो सेकंड कॉलम जो काढला आहे तो कसा काढला आहे, तर फर्स्ट युनिट जेव्हा तुम्ही पहिला आंबा खाल्ला, युटिलिटी किती मिळाली 10, दॅट मीन्स युअर टोटल युटिलिटी इज ऑल्सो 10, बरोबर ना. पहिल्या युनिटला TU अँड MU दोघं इक्वल असतात, त्यामुळे दोन्ही 10-10 आहेत. ओके, नेक्स्ट युनिटला मग आता तुम्ही जेव्हा दुसरा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी मार्जिनल युटिलिटी 8 झाली ना, मग ते 8 आल्यामुळं दोघांची ॲडिशन केली, 10 + 8, दोघांची ॲडिशन 18. नंतर मग तुम्ही तिसरा आंबा खाल्ला, 6 आले ना इथं, मग 18 + 6 24, मग 4 आला ना, मग 24 + 4 28, मग 2 होता, मग 28 + 2 30, मग 0 होता, 30 + 0 30, आणि शेवटी 30 - 2 28. मग थोडक्यात नीट लक्षात आलं तुमच्या की जो काय टोटल युटिलिटी कॉलम काढलेला आहे, तो कॉलम कसा काढला, तर हा जो मार्जिनल युटिलिटी कॉलम आहे त्याचीच ॲडिशन करून टोटल युटिलिटी कॉलम काढायचा आहे. परत एकदा एक्सप्लेन करतो मी. 10 ॲज इट इज 10 आहे तसा घेतला, मग 10 + 8 18, त्यानंतर 18 + 6 24, 24 + 4 28, 28 + 2 30, 30 + 0 30, 30 - 2 28. थोडक्यात काय, तर वरनं खाली ॲडिशन करत यायचं आहे. सोपं आहे. तुम्हाला ॲज पर युअर चॉईस मिळून ना, तुम्हाला पाहिजे ते नंबर तुम्ही घेऊ शकता, बरोबर आहे ना. पाहिजे ते नंबर तुम्ही घेऊ शकता, फक्त काय लक्षात ठेवताल, ॲडिशन करत करत खाली यायचं आहे. ओके, म्हणजे हा शेड्यूल दाखवला की जसं युनिट ऑफ मँगोज तुम्ही 7 आंबे खायला दिले, 7 आंबे खायला दिले, तुमची युटिलिटी मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत चालली, बट टोटल युटिलिटी इन्क्रीजिंग, टोटल युटिलिटी मात्र वाढत चालली. आता एक्सप्लेनेशन, काय एक्सप्लेनेशन देणार बघा, नीट बघा. इन द अबाव शेड्यूल, की हा जो काय वर शेड्यूल दिसतो, इन द अबाव शेड्यूल वी सी दॅट, की त्या शेड्यूलमध्ये आपल्याला काय दिसतं आहे, विथ इन्क्रीज इन कन्झम्शन, विथ इन्क्रीज इन कन्झम्शन, की जसं कन्झम्शन वाढत चाललं आहे, दॅट मीन्स जसं तुम्ही आंबे एका पाठोपाठ एक खात चालला आहे, मग जसं कन्झम्शन वाढत चाललं आहे तसं काय दिसतं आहे, तर नीट बघा. अजिबात एक्सप्लेनेशन पाठ करायची गरज नाही, ते जे वर शेड्यूलमध्ये दिसते तेच खाली लिहून काढायचे. 3 पॉईंट्स दिलेत बघा, सोपं आहे. आता नीट बघा, शेड्यूलमध्ये वर बघा, टोटल युटिलिटी काय होत चालली, 10 18 24 28 वाढत चालली, बरोबर आहे. आणि मार्जिनल युटिलिटी काय होत चालली, कमी होत चालली, 10 8 6 4. मग तेच आहे पहिली ओळ, फर्स्ट लाईन बघा, फर्स्ट पॉईंट, टोटल युटिलिटी इन्क्रीजेस बट मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, बरोबर आहे. दिसतंय की वर तुम्हाला शेड्यूलमध्ये की टोटल युटिलिटी इन्क्रीजेस, टोटल युटिलिटी वाढत चालली, मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत चालली. सोपं आहे का नाही. म्हणजे थोडक्यात शेड्यूलवरनंच तुम्हाला पॉईंट्स लिहायचे आहेत. ओके, फर्स्ट पॉईंट सोपं होता. सेकंड पॉईंट, वेन टोटल युटिलिटी इज मॅक्झिमम. आता नीट बघा, हा जेव्हा 6th युनिट, मी इथं जरा सर्कल करतो, वेन टोटल युटिलिटी इज मॅक्झिमम, मॅक्झिमम मीन्स माहिती आहे तुम्हाला, हायेस्ट, कारण टोटल युटिलिटी वाढत वाढत गेली, 10 18 24 28 30, पण 30 तिथं हायेस्ट आहे, बरोबर ना, म्हणून त्यांनी तो वर्ड वापरला आहे. वेन टोटल युटिलिटी इज मॅक्झिमम अँड कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी इज 0, की जेव्हा टोटल युटिलिटी मॅक्झिमम झालती, कॉन्स्टंट झालती, तेव्हा मार्जिनल युटिलिटी किती होती, 0 होती, बरोबर आहे. नक्की कळलं. आणि शेवटचा थर्ड पॉईंट, 2 पॉईंट झाले आपले. थर्ड पॉईंट काय होता, वेन टोटल युटिलिटी स्टार्ट डिक्लाइन्स. ॲक्च्युली तुम्ही नीट बघू शकता, वर टोटल युटिलिटी वाढत चालली ना, 10 18 24 28 30 वाढत चालली, पण शेवटच्या 7व्या युनिटला मात्र टोटल युटिलिटी स्टार्ट डिक्लाइन्स, कमी झाली ती.
बरोबर आहे ना. पहिल्यांदा स्टार्टिंगला वाढत गेली, बट ॲट द लास्ट पॉईंट, शेवटच्या पॉईंटला मात्र टोटल युटिलिटी कमी झाली. म्हणून तो पॉईंट आहे बघा, थर्ड पॉईंट काय आहे, वेन टोटल युटिलिटी स्टार्ट डिक्लाइन्स, की जेव्हा टोटल युटिलिटीसुद्धा कमी व्हायला लागते, मार्जिनल युटिलिटी बिकम्स निगेटिव्ह. तुमची मार्जिनल युटिलिटी काय होती, निगेटिव्ह होती. झालं बस, 3 पॉईंटमध्ये एक्सप्लेनेशन आहे. परत एकदा मी पटापट एक्सप्लेनेशन देऊन टाकतो. खाली वाटलं तर बघू नका, फक्त शेड्यूलमध्ये बघा. फर्स्ट पॉईंट काय दिसतो आपल्याला, इन द अबाव शेड्यूल टोटल युटिलिटी इन्क्रीजेस, दिसते तुम्हाला टोटल युटिलिटी वाढत चालली आहे, बट मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत चालली. बरोबर आहे. सेकंड पॉईंट, व्हेन टोटल युटिलिटी इज मॅक्झिमम, की जेव्हा टोटल युटिलिटी मॅक्झिमम होती, मार्जिनल युटिलिटी इज झिरो, तेव्हा मार्जिनल युटिलिटी झिरो होती. आणि शेवटची लाईन, वेन टोटल युटिलिटी स्टार्ट डिक्लाइन्स, की जेव्हा टोटल युटिलिटीसुद्धा कमी होते, बरोबर ना, टोटल युटिलिटी स्टार्ट डिक्लाइन्स, मार्जिनल युटिलिटी बिकम्स निगेटिव्ह, तेव्हा मार्जिनल युटिलिटी निगेटिव्ह होते. सोपं आहे का नाही. 3 तर पॉईंट आहेत. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या स्टेपला काय, दोघांच्या डेफिनेशन्स लिहिताल. सेकंड स्टेप, हे शेड्यूल आणि एक्सप्लेनेशन आहे तसं, बरोबर आहे ना, हे शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन आहे तसं उतरून काढताल. आणि आता लास्ट स्टेप बघू आपण, कर्व अँड एक्सप्लेनेशन. आता तुम्हाला कळण्यासाठी, आता हेडिंग जेव्हा तुम्ही टाकताल कर्व अँड एक्सप्लेनेशन, एक मिनटं, तुम्ही ज्या वेळेस हेडिंग टाकताल कर्व अँड एक्सप्लेनेशन, बरोबर आहे, तर ते हेडिंग टाकल्यानंतर कर्व अँड एक्सप्लेनेशन, हा शेड्यूल तुम्हाला इथं दिसतो, हा शेड्यूल काढू नका. कारण ॲक्च्युली आपण लास्ट पेजवर जेव्हा शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन काढलं आहे, त्यामध्ये शेड्यूल काढलेला आहे. मग एखादा म्हणाल परत सर शेड्यूल, हा शेड्यूल मी मुद्दाम इथं स्क्रीनशॉटवर घेतलेला आहे का, कारण ह्या शेड्यूलवरनं मला कर्व कसा काढायचा आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. बरोबर ना. त्यामुळं शेड्यूल तुम्ही लास्ट स्लाईडमध्ये आपण जेव्हा शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन ज्यावेळेस आपण बघितलं, त्यावेळेस शेड्यूल एकदाच काढायचं आहे. आता परत कर्व अँड एक्सप्लेनेशन, कर्व काढायचं आपल्याला. कर्वचा अर्थ कळतो ना, कर्व मीन्स ग्राफ, बरोबर आहे ना. तर म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला हा कर्व दिसतो ना, हा कर्व काढायचा आहे. तर तो मुद्दाम तुम्हाला कळण्यासाठी मी इथं शेड्यूल घेतलेला आहे. शेड्यूल परत रिपीट करू नका. तर तो कर्व कसा काढायचा आहे तर नीट बघा, शेड्यूलवरनंच कर्व काढायचा असतो. तर नीट बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचा, एखादा तुम्ही विचारताल की सर कर्व तर ग्राफ पेजेसवर काढायचा का, तसं काही नसतं ग्राफ पेजेसवर. इकॉनॉमिक्सला ग्राफ पेपर तुम्हाला अलॉटसुद्धा करत नाही बोर्ड, बरोबर ना. तर तो जो काय कर्व काढायचा तो रेग्युलर आपल्या नोटबुकवर, आपल्या व्हाईट पेजवरच काढायचा आहे. ओके. तर कसा काढायचा नीट बघा. हे जे युनिट ऑफ एक्स आहेत, 1 2 3 4 5 6 7, हे इथं खाली घेताल तुम्ही ऑन एक्स ॲक्सिस, दिसते तुम्हाला 1 2 3 4 5 6 7. एक्स ॲक्सिस तिथं बघा, खाली इथं नावसुद्धा दिलेलं आहे, युनिट्स ऑफ कमोडिटी, बरोबर. म्हणजे थोडक्यात ते आंबे जे काय आहेत, 7 आंबे, ते खाली एक्स ॲक्सिसवर घ्यायचे. अँड टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी दोघांमध्ये बघा 0 हायेस्ट 30चा होता, आहे का नाही. त्यामुळं बघा इथे ऑन वाय ॲक्सिस 0 4 8 4चा टेबल, 4चा पाडा घेतला आहे बघा, 32पर्यंत घेतला आहे. आणि एक पॉईंट निगेटिव्ह पण आहे ना, -2, त्यामुळे त्यांनी काय नीट बघा 0च्या खाली -4 पण घेतला आहे. थोडक्यात काय केलं आहे नीट बघा, वाय ॲक्सिसवर तुम्हाला काय करायचं आहे, 4चा टेबल, 4चा टेबल इकडं 4चा पाडा लिहून काढायचा आहे, पण तो थोडासा एक पॉईंट खाली निगेटिव्ह पण घ्यायचा, -4, तेवढं लक्षात ठेवा. नक्की कळलं. तर नीट बघा कर्व कसा काढायचा आहे, कारण कर्व ॲक्च्युली मला ब्लॅकबोर्डवर एक्सप्लेन करावा लागतो. आता ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला मी ह्याच्यावरच एक्सप्लेन करतो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करू, 2 कर्व काढायचे आहेत ना, एक टोटल युटिलिटीचा कर्व काढायचा, एक मार्जिनल युटिलिटीचा कर्व. तर आपण एक काढू. पहिल्यांदा आपण टोटल युटिलिटीचा कर्व काढू. त्यामुळं हा जो कॉलम आहे शेड्यूल, हा कॉलम तात्पुरता काय करा, इग्नोर करा. आपण फक्त फर्स्ट 2 कॉलम्सवर कॉन्सन्ट्रेट करू, बरोबर. पहिले 2 कॉलम्सवरच कॉन्सन्ट्रेट करू. बघा नीट बघा, फर्स्ट युनिट ऑफ एक्स, की जेव्हा तुम्ही पहिला आंबा खाल्ला, टोटल युटिलिटी किती होती, 10. म्हणजे पहिला पॉईंट काय मिळाला, 1 10. आता ग्राफवर बघा 1 आणि आता 10 म्हणल्यावर आता इथं वाय ॲक्सिसवर 10 तर नाही आहे, पण 10 कसा माहिती तुम्हाला, 8 आणि 12चा जो मिड पॉईंट आहे तो 10 असणार ना. त्यामुळं 1 10 असा मिळून तो तिथं पॉईंट जो दिसतो, हा जो पॉईंट तुम्हाला दिसतो आहे, हा पॉईंट कुठनं आला तर लक्षात आलं तुम्हाला, 1 10. आता नेक्स्ट पॉईंट बघा,
दुसरा आंबा ज्यावेळेस तुम्ही खाल्ला, वेन यू इट सेकंड युनिट ऑफ मँगोज, टोटल युटिलिटी बिकम्स 18. टोटल युटिलिटी किती होती? 18. म्हणजे दुसरा पॉईंट काय झाला? 218. बघा इकडनं 2 आणि ऑन वाय ॲक्सिस 18 म्हणल्यावर 18 म्हणल्यावर 16 आणि 20च्या मध्ये आहे 218. आता तुम्ही म्हणता सर आम्ही पण असं करू का, तुमच्यासारखं लाईन्स प्लॉटिंग करू का? काही गरज नाही आहे. डायरेक्ट जसं ग्राफ काढलेला आहे तसा डायरेक्ट ग्राफ काढायचा आहे, बरोबर. तुम्ही ते तुम्हाला कळण्यासाठी मी त्या हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन्स काढते, तुम्ही तसं काढू नका. पुढचा पॉईंट 324. हो का, 3 आणि 24. त्याच्या पुढचा पॉईंट 428. 428 बरोबर. त्याच्या पुढचा पॉईंट 530. इकडनं 5 आता 30 म्हणल्यावर कसा घेणार? 28 आणि 32च्या मध्ये 30. नेक्स्ट पॉईंट 6 and 30. 6 आणि 30 म्हणल्यावर तिथूनच परत 6 आणि 30. आणि शेवटचा पॉईंट 728. 728 बरोबर आहे. असे सगळे लाईनचे सगळे पॉईंट 110 हे पॉईंट ना 110 असे सगळे पॉईंट पहिल्यांदा काय करून घ्या, प्लॉटिंग करा. तर नीट बघा, मी पहिल्यांदा फक्त टोटल युटिलिटी कर्व काढला त्यामुळे पॉईंट तुम्हाला हे दिसतात आहे का नाही. तर नीट बघा, नंतर ते पहिले पॉईंट प्लॉटिंग करून घेतात अँड जॉईनिंग देम टुगेदर, नंतर ते एकत्र जॉईनिंग करा, वी गेट टोटल युटिलिटी कर्व. हा झाला आपला टोटल युटिलिटी कर्व. कशावरनं काढला? पहिल्या 2 कॉलम्सवर, बरोबर आहे. तर ह्या कर्वमध्ये तुम्हाला काय दिसलं आहे? कर्व तुम्हाला दिसतो आहे की तो वरसुद्धा चाललेला आहे, अपवर्ड स्लोपिंग, की सुरुवातीला तो वर गेला, त्यानंतर एका ठराविक पॉईंटला तो कॉन्स्टंट झाला, त्यानंतर तो खालीसुद्धा आला. ते म्हणतात सर असा कसा कर्व? सर वर पण जातो आहे, कॉन्स्टंट पण होतो आहे, खाली पण येतो, कारण टोटल युटिलिटीमध्ये नीट बघा, आकडे वाढत चालले होते, मध्ये कॉन्स्टंट झाले आणि शेवटी कमी झाले, त्यामुळं कर्वची पोझिशन 3 स्टेपमध्ये आली. आता एक काम करू आपण, आता मार्जिनल युटिलिटी कर्व करू. त्यामुळं आता फर्स्ट आणि थर्ड कॉलम, मधला कॉलम लक्ष नका देऊ. आता फर्स्ट अँड थर्ड कॉलमकडे लक्ष द्या. पहिला पॉईंट काय होता? 110. आता 110 ऑलरेडी तो मगाशी प्लॉटिंग झालेला आहे. 28 बरोबर. त्यानंतर 36 म्हणल्यावर 4 आणि 8च्या मध्ये. त्यानंतर 44 बघा, इकडनं 4 इकडनं 4 44. त्यानंतर 52 इकडनं 5 वाय ॲक्सिसवरनं 2 52. त्यानंतर 60. आता 6 तर इथं आहेच, 0 म्हणल्यावर तिथंच येईल, ऑन तो पॉईंट एक्स ॲक्सिसवरच येईल 60. आणि शेवटचा पॉईंट मात्र 7 -2 आहे. -2 म्हणल्यावर खाली येईल तो, म्हणून तो पॉईंट नीट बघा, 7 -2 खाली आलेला आहे. -2 म्हणल्यावर 0 आणि -4चा मिड पॉईंट घेतला असेल त्यांनी. थोडक्यात हा जो कर्व आला ना टोटल युटिलिटीचा, मार्जिनल युटिलिटी कर्व, हा नीट बघा, हा जो कर्व आला आहे हा स्टार्ट टू एंड डाऊनवर्ड खालीच आलेला आहे. टोटल युटिलिटीचा कर्व तरी वर गेला, कॉन्स्टंट झाला, परत डाऊनवर्ड आला, परंतु मार्जिनल युटिलिटीचा कर्व हा शेवटपर्यंत डाऊनवर्डच आला आहे. का? कारण मार्जिनल युटिलिटी स्टार्ट टू एंड कमीच होत चालली होती, त्यामुळं त्याचा कर्व स्टार्ट टू एंड डाऊनवर्ड आला आहे. नक्की कळलं? म्हणजे असे ते शेड्यूलवरनं कर्व काढायचे असतात, बरोबर आहे. तुम्ही म्हणताल सर 2 कर्व कसे? 2 युटिलिटीज होत्या, मार्जिनल अँड टोटल, त्यामुळं हा टोटल युटिलिटी कर्व झाला आणि हा मार्जिनल युटिलिटी कर्व झाला. तुम्ही म्हणताल सर चेक करणाऱ्याला कसा कळणार? तर नीट बघा, नावं दिलेली आहेत, एक TU कर्व वरच्याला आणि एक MU कर्व खालच्याला. मग तुम्हीसुद्धा नावं देणं गरजेचं आहे. मग थोडक्यात आता जेव्हा तुम्ही हेडिंग टाकताल कर्व अँड एक्सप्लेनेशन, त्यामध्ये फक्त हा कर्व काढा, शेड्यूल काढायची गरज नाही, कारण शेड्यूल तुम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. ओके, आता हा झाला कर्व. आपण आता त्याचं एक्सप्लेनेशन बघू. एक्सप्लेनेशन कळण्यासाठी मी परत ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे, मी परत ह्या स्लाईडमध्ये काय केलं आहे, तो कर्व घेतलेला आहे. तर आता त्या कर्वचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं नीट बघा. इन द अबाव कर्व एक्स ॲक्सिस, सगळ्यात महत्त्वाचं ते कर्वमध्ये काय दिसतं ते सांगा ना, की हा जो एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसवर तुम्ही काय दाखवलं आहे? युनिट्स ऑफ कमोडिटी. मग लिहा तिथं इन द अबाव कर्व एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट युनिट्स ऑफ कमोडिटी
आणि वाय ॲक्सिसवर इकडं वाय ॲक्सिसवर तुम्ही काय दाखवलं आहे, वाईल वाय ॲक्सिस रिप्रेझेंट टोटल अँड मार्जिनल युटिलिटी. बस कर्वचं एक्सप्लेनेशन लिहिताना कंपल्सरी पहिली लाईन जी असणार आहे ती हीच असणार आहे की कुठल्या ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट केलं आहे. एक्स ॲक्सिसवर युनिट्स ऑफ कमोडिटी, वाय ॲक्सिसवर टोटल अँड मार्जिनल युटिलिटी. बरोबर आहे. त्यानंतर हे जे तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरले TU कर्व, MU कर्व, त्याचा अर्थ सांगा. लिहिलं आहे तर TU कर्व मीन्स टोटल युटिलिटी कर्व विच स्लोप अपवर्ड. तो जो TU कर्व आहे त्याचा फुल फॉर्म काय झाला, टोटल युटिलिटी कर्व. आणि पुढं काय म्हणतं ते विच स्लोप्स अपवर्ड. अपवर्डचा अर्थ कळला असेल ना, वरच्या बाजूला, की तो TU कर्व वरच्या बाजूला चाललेला आहे. आणि हे खाली जे नाव दिले तुम्ही MU कर्व, त्याचा अर्थ काय, मार्जिनल युटिलिटी कर्व विच स्लोप्स डाऊनवर्ड. की तो MU कर्वचा अर्थ मार्जिनल युटिलिटी कर्व आणि तो डाऊनवर्ड आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा कर्वचं एक्सप्लेनेशन देताना त्या कर्वमध्ये काय दिसतंय ते एक्झॅमिनरला, चेक करणाऱ्याला ते सांगा पहिल्यांदा की एक्स ॲक्सिसवर काय आहे, वाय ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट केलं आहे, MU कर्व मीन्स वॉट, TU कर्व मीन्स वॉट, हे पहिलं नेहमी सांगा. आणि आता एक्सप्लेनेशन, ॲक्च्युअल एक्सप्लेनेशन आत्ताशी स्टार्ट झालं आपलं. बरोबर. तर नीट बघा, एक मिनटं मी जरा थोडंसं झूम करतो. फर्स्ट पॉईंट त्यांनी काय दिलं आहे, टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी ऑफ द व्हेरी फर्स्ट युनिट ऑफ एक्स कन्झ्युम आर द सेम. नीट बघा ते वाक्य काय आहे, टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी ऑफ द व्हेरी फर्स्ट युनिट आर द सेम. की जेव्हा पहिल्या युनिटला तुम्ही नीट बघा, दोघांचा पहिला पॉईंट सेम होता. कारण पहिल्या युनिटला मार्जिनल युटिलिटी पण 10 होती, टोटल युटिलिटी पण 10च होती ना. म्हणून त्यांनी तो पहिला पॉईंट द्याला आहे की टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी ऑफ द व्हेरी फर्स्ट युनिट आर द सेम. पहिला पॉईंट कळला. सेकंड पॉईंट, ॲज द कन्झ्युमर कन्झ्युम्स फर्दर युनिट ऑफ एक्स, ॲज द कन्झ्युमर कन्झ्युम फर्दर युनिट ऑफ एक्स. की जसा कन्झ्युमर काय करत होतो, अजून आंबे खात जातो, दुसरा आंबा खाल्ला, तिसरा आंबा खाल्ला. बरोबर ना. पहिल्या युनिटला सेम असतात, पहिल्या आंब्याला टोटल युटिलिटी पण सेम होती, मार्जिनल युटिलिटी पण सेम होती. पण पहिल्या युनिटनंतर जेव्हा तो अजून आंबे खायला लागतो तेव्हा काय होतं, टोटल युटिलिटी इन्क्रीजेस ॲट अ डिमिनिशिंग रेट, मार्जिनल युटिलिटी गोज ऑन डिमिनिशिंग. पण पहिल्या युनिटनंतर टोटल युटिलिटी मात्र वाढत चालली आणि मार्जिनल युटिलिटी मात्र कमी होत चालली. सोप्पा पॉईंट आहे. तुम्ही नीट बघा, त्यांनी ब्रॅकेटमध्ये ॲरो पोझिशन, ते ॲरो काढले त्याच्यावरनं कळलं असेल, TUच्या इथं वर बाण काढलं म्हणजे TU वाढत चालली आणि MUचा बाण खाली दाखवला, दॅट मीन्स MU कमी होत चालली. हे केव्हापासून, सेकंड युनिटपासून. पहिल्या युनिटला दोघं सेम होते, पण सेकंड युनिटपासून TU वाढत चालली आणि MU कमी होत चालली. नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंटमध्ये काय दिले, ॲट अ पर्टिक्युलर स्टेज. ॲट अ पर्टिक्युलर स्टेज म्हणजे 6व्या आंब्याला, मी जरा इथं सर्कल करतो, लक्षात येईल तुमच्या. ॲट अ पर्टिक्युलर स्टेज टोटल युटिलिटी रिचेस टू इट्स मॅक्झिमम. की तो टोटल युटिलिटी वाढत गेला आणि एका पॉईंटला मात्र तो मॅक्झिमम लेवलला जाऊन थांबला, हायेस्ट लेवलला जाऊन थांबला. आणि त्याच लेवलला अँड रिमेन्स व्हेअर ॲज मार्जिनल युटिलिटी बिकम 0. जेव्हा तो हायेस्ट येऊन थांबला ना वर, तेव्हा इकडं खाली मार्जिनल युटिलिटी मात्र 0 झाली होती. बरोबर का. तुम्हाला नीट दिसत असेल इथं त्यांनी एक डॉट लाईनसुद्धा काढलेली आहे. ती डॉट लाईन का काढली आहे, कारण त्याचाच अर्थ काय झाला, एक मिनटं, ही जी डॉट लाईन तुम्हाला दिसत आहे, ह्या डॉट लाईनचा अर्थ काय झाला, तर तिथं त्यांनी दिलं आहे, दिस इज कॉल द पॉईंट ऑफ सॅटिटी. ह्यालाच पॉईंट ऑफ सॅटिटी म्हणतात. दिसते तुम्हाला इथं वर त्यांनी नाव दिलेलं आहे, पॉईंट ऑफ सॅटिटी. पॉईंट ऑफ सॅटिटी म्हणजे काय, तर ह्या पॉईंटला 6व्या युनिटला तुमचं पोट भरलं होतं, बरोबर ना, म्हणून त्याला पॉईंट ऑफ सॅटिटी म्हणतात. आणि लास्ट पॉईंट जो काय, चौथा पॉईंट, बरोबर ना. चौथा पॉईंट बघू आपण, एक मिनटं. काय होतं लास्ट पॉईंट, आफ्टर दिस पॉईंट, एक मिनट, आफ्टर दिस पॉईंट एनी ॲडिशनल युनिट ऑफ कन्झ्युम फर्दर रिझल्ट. आफ्टर दिस पॉईंट म्हणजे जेव्हा 6व्या युनिटला तुमचं पोट भरलं होतं, तुम्ही थांबायला पाहिजे होतं,
पण जर तुम्ही त्याच्यानंतरसुद्धा 7व्या युनिट म्हणजे 7वा आंबा जर खाल्ला तर काय होईल, ॲडिशनल युनिट कन्झ्युम फर्दर रिझल्ट्स इन डिक्लाइन इन द टोटल युटिलिटी. जेव्हा टोटल युटिलिटी तुमची मॅक्झिमम होऊन थांबली होती ना, तुम्ही तिथंच थांबायला पाहिजे होतं, कारण तुमचं पोट भरलं होतं. पण जर तुम्ही आफ्टर दिस पॉईंट त्या पॉईंटनंतरसुद्धा कन्झम्पशन चालू ठेवलं, 7वा आंबा खाल्ला तर काय होईल, रिझल्ट्स इन डिक्लाइन इन द टोटल युटिलिटी. तुमची टोटल युटिलिटी कमी होईल, व्हाईल मार्जिनल युटिलिटी बिकम्स निगेटिव्ह. आणि तुमची मार्जिनल युटिलिटी मात्र निगेटिव्ह होईल, कारण तुम्हाला नीट वर इथं कर्वमध्ये बघा, कर्व इंटरसेक्ट होऊन खाली आला आहे. खाली आला म्हणजे तो निगेटिव्ह झाला, बरोबर. थोडक्यात तुम्हाला हे 4 पॉईंटमध्ये लिहायचं आहे एक्सप्लेनेशन. तुम्हाला नीट पहिल्या पॉईंट तर कळला की पहिल्या पॉईंटला आर द सेम, दोघं सेम असतात. जसं तुम्ही खाणं चालू ठेवता तेव्हा टोटल युटिलिटी काय होत जाते, वाढत जाते. मार्जिनल युटिलिटी काय होत जाते, कमी होत जाते. ॲरोवरनं लक्षात ठेवा, तुम्हाला त्या ॲरो ब्रॅकेटमध्ये जे दिसते ना ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरनं तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे. ओके. नंतर थर्ड युनिटला म्हणजे तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं की 6वा आंबा जेव्हा तुम्ही खाल्ला तेव्हा तुमची TU हायेस्ट होती आणि MU काय होती, 0 होती. आणि जेव्हा तुम्ही लास्ट विनाकारण पोट भरलेलं असताना जेव्हा तुम्ही 7वा आंबा खाल्ला तेव्हा तुमची टोटल युटिलिटी तर कमी झालीच, पण तुमची मार्जिनल युटिलिटी काय झाली, निगेटिव्ह झाली, बरोबर का नाही. मग थोडक्यात हे 4 ओळीमध्ये काय लिहायचं आहे, तर पहिल्यांदा दोघं सेम होते, TU अँड MU. मी जरा कुठं दाखवू तुम्हाला, एक मिनटं. फर्स्ट युनिटला तुमचे TU अँड MU काय होते, सेम होते. जेव्हा तुम्ही खाणं सेकंड युनिट दुसरा आंबा खायला सुरुवात केली तेव्हा तुमची टोटल युटिलिटी वाढत गेली, मार्जिनल युटिलिटी काय झाली, कमी होत गेली. नंतर खात जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर स्टेजला जेव्हा तुम्ही 6वा आंबा खाल्ला, तुमचं पोट भरलं, तेव्हा तुमची TU मॅक्झिमम झाली आणि तेव्हा तुमची MU काय झाली, 0 झाली. आणि पोट भरलेलं असूनसुद्धा जेव्हा तुम्ही 7th युनिट ऑफ मँगो 7वा आंबा खाल्ला तेव्हा तुमची टोटल युटिलिटी तर कमी झालीच, बट तुमची मार्जिनल युटिलिटी काय झाली, बिकम्स निगेटिव्ह. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवून हा क्वेश्चन आता इथं कंप्लीट झालेला आहे. टोटल तुम्हाला लक्षात आलं असेल किती स्टेपमध्ये हा 3 स्टेपमध्ये क्वेश्चन आहे का नाही. कुठल्या 3 स्टेप परत एकदा दाखवतो मी. कुठल्या 3 स्टेप आहेत, डेफिनेशन्स, बरोबर ना, डेफिनेशन्स, शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, कर्व अँड एक्सप्लेनेशन, बरोबर आहे ना. तर डेफिनेशन आज एक काम करा, भरपूर जणांनी चुकीचं लिहिलं आहे, बरोबर आहे. तर आज व्यवस्थित जसं कोणाचं छान होईल वाटलं तर मी स्वतः फोटो अपलोड करतो, हेडिंग टाका रिलेशन बिटवीन TU अँड MU, ही हेडिंग टाका. ती हेडिंग टाकल्यानंतर मग त्याच्या खाली हेडिंग टाका डेफिनेशन्समध्ये तुम्ही कालच्या दोन्ही डेफिनेशन लिहून काढताल, TUची आणि MUची डेफिनेशन्स. त्यानंतर हेडिंग टाकताल शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन. हे हेडिंग टाकल्यानंतर पहिला शेड्यूल काढून घ्या 3 कॉलमचा आणि त्याच्याखाली जे एक्सप्लेनेशन मी व्हिडिओमध्ये सांगितले ते एक्सप्लेनेशन लिहून काढा, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग फायनली हेडिंग टाका कर्व अँड एक्सप्लेनेशन. ही हेडिंग टाकल्यानंतर पहिला कर्व काढून घ्या आणि मग त्या कर्वच्या खाली एक्सप्लेनेशन, जे आत्ता मी 4 पॉईंट्समध्ये लिहून दिलं ना, तेच कर्वचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित लिहून काढा. असा हा क्वेश्चन मोठा आहे, मी म्हणलो होतं की तुम्हाला 4 किंवा 8 मार्क्सला तो पडू शकतो, तर व्यवस्थित तो लिहून काढा. कळला नसेल तर मी ज्याचं कोणाचं मला छान इमेज कोणी मला सेंड केला असेल तर मी वाटलं तर तो ग्रुपमध्ये टाकल, पण स्वतःहून तुम्ही पहिलं ट्राय करा. ओके, ठीक आहे, बाय.